दिवा CSMT उपनगरीय रेल्वे सेवा तात्काळ सुरू करावी या मागणीसाठी रविवारी दुपारी दिवा रेल्वे स्थानकाबाहेर नागरिकांनी तीव्र आंदोलन छेडलं। दिव्यातील शेकडो रहिवाशांनी आंदोलनात सहभागी होत रेल्वे प्रशासनाचा निषेध नोंदवला। सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर ठाणे लोहमार्ग पोलिसांनी परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता। मात्र आंदोलनाच्या वेळेस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली। दिवा शहरात वेगाने वाढत चाललेली लोकसंख्या आणि रेल्वे प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता येथे लोकल सेवा सुरू करणे ही प्रवाशांची प्राथमिक गरज बनली आहे। सध्या जलद रेल्वे गाड्यांना दिवा स्थानकावर थांबा असला तरी त्या बहुतेक गाड्या कर्जत कसारा भागातून भरून येतात। परिणामी दिव्यातून चढणं प्रवाशांसाठी कठीण बनतं। दिव्या लोकलमध्ये देखील प्रचंड गर्दीमुळे दररोज हाणामारी आणि वादाचे प्रसंग घडतायत। काही दिवसांपूर्वी मुंब्रा येथे झालेल्या अपघातानंतर रेल्वेतील गर्दीचा प्रश्न अधिक गंभीर बनलाय। या समस्येला अनेक वेळा आवाज देऊनही उपाययोजना न झाल्यामुळेच दिव्यातील नागरिकांनी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून आंदोलन केलंय। दिवा CSMT लोकल गाडी तातडीने सुरू करण्यात यावी हीच नागरिकांची ठाम मागणी आहे। आता रेल्वे प्रशासन यावर काय निर्णय घेतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, दिवा।